बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधांचा सध्या अभाव बघायला मिळतोय। रुग्णालयातील एक्स-रे मशीन आणि व्हेंटिलेटर हे धुळखात पडले आहेत। अपुरं मनुष्यबळ सुविधांच्या अभावामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। जिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात घेण्यासाठी सुद्धा आम्ही पीडब्ल्यूडीला पत्रव्यवहार केलेला आहे। तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो आहोत। ते सुद्धा मुख्याधिकारी वगैरे यांना त्यांनी भेट दिलेली आहे, पण लिफ्टची इथे सुविधा नाही अजून सुद्धा। तर लिफ्टसाठी तसंच रॅम्पसाठी म्हणजे जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गरोदर स्त्री आहेत त्यांना सोयीसाठी व्हावं त्याच्यासाठी आम्ही लिफ्टची मागणी केली होती। तर त्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि पीडब्ल्यूडीला संबंधित यांना पत्र दिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की इथलं बंद पडलेल्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या, सोनोग्राफी मशीन असू द्या, इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधाचा तुटवडा, नंतर जो स्टाफ लागतो इथं त्या स्टाफचा पण तुटवडा, या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत। या गोष्टीवरती प्रशासनाने आरोग्य विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयात ज्या प्रकारच्या दर्जाच्या चांगल्या सेवा सुविधा मिळतात तशा सुविधा बदलापूरच्या सध्या ज्या नोंद झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे।